अनुसयेच्या पातिव्रत्याची ख्याती स्वर्गलोकात देखील पोहोचली होती. एकदा ब्रह्मा, विष्णू, महेश अनुसयाच्या पतिभक्तीची सत्वपरीक्षा घ्यायला आले. ते अतिथी रूपात आले व भिक्षा मागू लागले. अनुसयाने त्यांचे स्वागत करून त्यांना ती भोजन देऊ लागली. तेव्हा ते म्हणाले, निर्वस्त्र होऊन भिक्षा दिली तरच आम्ही घेऊ. अतिथीला भिक्षेशिवाय विनमुख तर जाऊ द्यायचे नाही आणि स्वतःची पण लाज राखायची. अनुसया धर्मसंकटात सापडली. ती म्हणाली, प्रभू, मी आपल्या चरणी शरण आले आहे. असे म्हणून तिने तीनही अतिथींच्या अंगावर ओंजळीने जल शिंपडले. तत्क्षणी तीनही देव रांगणारे बालक झाले. मग अनुसया मातेने त्यांना मांडीवर घेतले. खाऊ घालून तृप्त करून त्यांना झोळीत टाकून ती झोका देत बसली. माता सतीच्या पातिव्रत्याच्या तेजाने देवांचे गर्वहरण झाले. अनुसयेने त्यांच्या अहंकाराचा नाश करून त्यांना निष्पाप बालक बनवले. तीनही देवांनी अनुसयेची माफी मागितली. तेव्हा अनुसयेने त्यांना त्यांच्या मूळ रूपात पुन्हा आणले. या तीनही देवांनी अत्री अनुसयाच्या पोटी भगवान दत्तात्रयाच्या रूपात जन्म घेतला. दत्तात्रय हे गुरूंचे गुरु आहेत.